खरं तर आपल्या लाडक्या बाबांविषयी आपण करायला हवा तेवढा विचार करत नाही किंवा तो वेळोवेळी व्यक्त करत नाही. कदाचित बाबा हे न बोलता शांतपणे आपल्यासाठी सगळा भार सोसून तितक्याच शांतपणे पहाडासारखे खंबीरपणे आपल्या मागे आधार देत असतात. न बोलता शांतपणे आपल्यासाठी त्याग करीत असतात. त्यामुळे त्यांच्याशी आपण तितका संवाद साधत नाही. काही अपवाद सोडले तर आजची तरुण पिढी सुद्धा आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती ही आई आहे हे सांगून मोकळे होतात. पण बाबांचं काय? बाबा, मग ते आधीच्या पिढीचे असो, मधल्या पिढीचे असोत किंवा आजच्या पिढीचा बाबुडी किंवा ए बाबा असो, बाबांची काळजी, त्यांचं प्रेम आणि त्यांचा आपल्या अपत्याविषयीच्या भावना या कुठल्याही पिढीत बदललेल्या नाहीत. म्हणूनच बाबांवरचे प्रेमही वेळोवेळी व्यक्त करायला हवे. बाबांविषयी काही खास ओळी. बाबा, तुम्ही मला केवळ कसं जगायचं हे शिकवलं नाही, तर तुमच्याकडे बघून आयुष्य कसं असावं याची शिकवण मिळते. बाबा, तुम्ही माझा आदर्श आहात. तुमचा प्रेमळ हात डोक्यावर आहे म्हणून हे आयुष्य सुंदर आहे. हॅपी फादर्स डे बाबा.